पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळचं टायमिंग आहे आणि नाश्त्यासाठी इथे इडलीचा बेत चाललाय माझा. तर इडली पात्रामध्ये इडली घालते आणि त्यानंतर मुलांना नाश्ता पण लगेच द्यायचा आहे. मी सुद्धा लगेच करून घेणार आणि मग सकाळची बाकीची उरलेली सगळी कामं. तसं तर आता सध्या तब्येत बरी नसल्यामुळे बरीच कामं अशी रखडलेलीच आहेत माझी. आता नाश्ता वगैरे करून घेणार आणि मग उरलेली कामं सगळी करायची. बाहेर बगीच्याकडे सुद्धा खूप दुर्लक्ष झालंय ह्या 2 महिन्यांमध्ये. तर मला इथं ना इडलीचं वगैरे हे सगळं झाल्यानंतर नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मी आले बागेमध्ये. तुळशीचं सुद्धा मला एक रोप लावायचं आहे, पण तात्पुरतं एक अगदी छोटंसं तुळशीचं रोप आहे माझ्याकडं. तर ते मी लावलेलं आहे. आता नर्सरीमध्ये कधी जाईन तेव्हा मला ते आणायचंय तुळशीचं रोप. नवीन वर्षामध्ये छान अशी तुळशी रोप लावायचंय. आणि त्याचबरोबर आमच्या इथं शेजाऱ्यांनी मला मनी प्लांटची छोटीशी रोप मागितलेली. तर मी बागेमधली ती रोपं आज काढायचं ठरवलं आणि एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये जवळजवळ 8 ते 10 असे कटिंग करून मी हे बघा अशा पद्धतीनं जे मुळं आहेत ना, तर तिथून कट करून असे 8 ते 10 मी अशी रोपं एका बॅगमध्ये घातली आणि त्यांना द्यायसाठी ठेवली. त्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि सकाळी सकाळी थोडंसं असा टाइम स्पेंड करायला खूप दिवसांनी मी बाहेर असं बागेमध्ये आले. खरंच खूप छान वाटते आणि असा वेळ स्पेंड पण केला पाहिजे. जरा झाडांमध्ये मन सुद्धा छान रमतं. आणि माझ्याकडे या कुंडीमध्ये बघा पुढं दाखवते तुम्हाला, इतकी छान अशी ही रोपं आहेत ना. आणि माझ्याकडून चुकून यामधलं एक कॅक्टसचं म्हणजे ना असं बाजूला पडलं, पण काही नाही, ते लगेच असं रोपलं जातं, मुळं येतात आणि मातीमध्ये एकदम छान रुजतं. चला तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन एका छानशा मिनी व्लॉगमध्ये. शॉर्ट व्हिडिओ येत आहेत, मोठा व्हिडिओ सुद्धा नक्की करण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत सगळ्यांना बाय.